अनशनला बसू, इथंच बसू, यात कबूतर राहणार बसू, और मी एकटा नाही येणार. देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जैन धर्माला मानत आहे त्यांच्यामध्ये भगवान महावीरचे उपकार असेल तो इथं येईन. अनशन, आम्ही शांतीप्रिय आहे, आम्हाला शस्त्र उचलायची काम नाही आहे. आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू. काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही. यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू. ज्याला कबुतरं आवडतात त्यांनी घरी पाळावीत, सार्वजनिक जागेत नको, अशी प्रतिक्रिया शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार मनीषा कायंद यांनी दिली. आपण काहीतरी चुकीचं करतोय, आपण अतिरेक करतोय, आपण अविवेकाने वागतोय, हे लक्षात यायला पाहिजे. पब्लिक प्लेसमध्ये न्यूसेन्स, प्रत्येकाला ज्याला आवडतं त्यांनी कबूतर असतील, पारवे असतील, त्यांनी घरी पाळावे. कारण इतर तुम्ही प्राण्यांचा पण त्रास होतो तेव्हा तुम्ही हेच बोलता ना. दादरचा कबूतरखाना परिसरातील बंदोबस्त अचानक वाढवण्यात आला. स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकाला देखील इथे तैनात करण्यात आलंय. बुधवारी इथे मोठं आंदोलन करण्यात आलं होतं आणि या पुन्हा एकदा आंदोलनाची शक्यता लक्षात घेता मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. मुंबईच्या गिरगाव परिसरातील कबूतरखान्यात देखील पक्ष्यांची संख्या वाढल्याचं दिसून येते. कोर्टानं मुंबईतील कबूतरखान्यासंदर्भात नुकतेच निर्देश देताना नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका गिरगाव चौपाटी परिसरात कबूतरखान्यासंदर्भात काय पावलं उचलणार याकडे लक्ष लागलंय. कल्याण डोंबिवलीत 15 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. 14 ऑगस्टला रात्री 12 वाजल्यापासून 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत महापालिका क्षेत्रातले सर्व कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले आहेत. कांचन गायकवाड यांनी हे आदेश दिल्यानं आता नवा वाद चिघळण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहेत ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याबाबत आपण महापालिकेतर्फे जाहीर आवाहन केलेलं आहे. चिकन शॉप, मटन शॉप आणि मोठ्या जनावरांचे जे कत्तलखाने आहेत ते. कल्याण डोंबिवलीत स्वातंत्र्य दिनी मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी आक्षेप घेतला. लोकांनी कधी काय खावं हे ठरवणारे तुम्ही कोणाचा सवाल आव्हाडांनी विचारला. यांच्या बापाचं आहे का हे सगळं राज्य? काय चालू आहे आता? लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत का कोणी? काय कुठली बंधन आहेत का कोणावरती? काय काय तमाशे लावलेत? काय खावं हे सांगणारे आयुक्त कोण, असा आक्रमक सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनीही विचारला. हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगेल आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत? मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय. एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत, रस्त्यानं खड्डे पडलेले आहेत. पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे. रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी. कुणाच्या निवेदनानंतर पालिका आयुक्तांनी मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तपासावा लागेल, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. त्यांनी आदेश काढला, कुठल्या आदेशाने काढला, कुठल्या अधिकारात काढला? कल्याण डोंबिवली कमिशनरनी असा आदेश शेवटी कुठल्या कोण असतं? शेवटी महानगरपालिका चालवताना नियम कायदे बघतो आपण. कुठल्या नियमाने काढला, कोणी त्यांना निवेदन दिलं असं करायला, हे वगैरे चेक करावं लागेल. कल्याण डोंबिवलीत काय झालं एकदा मला चेक करावं लागेल. आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड जिथे चांगलं होतं तिथेच विरोध करत असतात. मांस विक्रीचा निर्णय 2 दिवस आधी झाला. या निर्णयाला कोणत्याही सर्वसामान्य माणसानं विरोध केला नाही, अशी प्रतिक्रिया कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली. 2 दिवसांत कुठल्याही सामान्य जनतेने असं बोललं नाही की चिकन आणि मटन दुकानं का बंद ठेवतात. जिथे चांगलं होत असतं तिथे ते लोक हे करत असतात. आदित्य ठाकरे म्हणा किंवा जितेंद्र आव्हाड म्हणा, एखादा चांगला निर्णय असेल तर त्याचं स्वागत करायला काय हरकत नाही. चिकन मटन ह्या दिवशी नकोच ना. जे बळी जातात ते स्वातंत्र्याच्या दिवशी नाहीच झालं पाहिजे.
नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपुरात उपस्थिती दर्शवली। नागपूर पुणे ही देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस आहे। नागपूरच्या अजनी स्थानकावरून पुण्यापर्यंत असं 881 किलोमीटरचं अंतर अवघ्या 12 तासात कापणं शक्य होणार आहे। विशेष म्हणजे या वंदे भारतला तीर्थक्षेत्र असलेल्या शेगावमध्येही थांबा देण्यात आल्यामुळे गजानन महाराजांच्या भक्तांसाठी ही गाडी सोयीची ठरणार आहे। मी स्वतः रेल्वे मंत्र्यांना ट्रेनसाठी विनंती केली होती अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तसंच अहिल्यानगर ते पुणे अशी थेट लाईन केल्यास त्रास कमी होणार असल्याचं फडणवीस म्हणाले। पुण्यावरनं आता ज्या लाईन्स आहेत 3 लाईन आहेत त्याच्या 5 लाईन करणं चाललेलं आहे। तिथनं JNPT पोर्ट अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी करावी अशी आमची चर्चा जे मीणा साहेब आहेत तिथले प्रमुख मध्य रेल्वेचे त्यांच्याशी झालेली आहे आणि ते जर आपण केलं तर एक नवीन फ्रेट कॉरिडॉर आपण तयार करू शकू। नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला शेगावचा थांबा मिळाला। यामुळे पुणे, नाशिक आणि नागपुरातून शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा आनंद झाल्याचं या सगळ्या भक्तांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून जम्मू काश्मीरमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिरात स्वतः एकनाथ शिंदेंनी रक्तदान करून सिंदूर महारक्तदान यात्रेत सहभाग नोंदवला। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्य दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। रक्तदान शिबिरानंतर भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देऊन एकनाथ शिंदेंचे आभार मानले। राखी भी बंदी है, ये एक अच्छा माहौल दिख रहा है और एक खुशी की भी बात है। इसलिए मैं उनको सभी लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और बधाई देता हूं। और आगे अभी ब्लड डोनेशन कैंप में वहाँ ब्लड डोनेट करने के बाद हम फिर मिलेंगे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत। यावेळेला त्यांना काश्मीरी महिलांनी राखी बांधली तर काश्मीरी लोकांच्या सदैव सेवेत असणार आणि भाऊ म्हणून त्या बहिणींची कायम सुरक्षा करण्याचं आश्वासन एकनाथ शिंदेंनी आपल्या बहिणींना दिलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या श्रीनगर दौऱ्यावर संजय राऊतांनी सणसणीत टोला लगावला। जम्मू काश्मीरच्या राज्यपाल पदासाठी शिंदेंचा दौरा असल्याचं उपरोधिक संजय राऊत यांनी टोला लगावत म्हटलेलं आहे। कदाचित ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला पाठवा, आम्ही जम्मू काश्मीर पाहून येतो, हे पाहायला गेले असतील। महाराष्ट्रात काही काम नाही, जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला हिमालयात पाठवा, अशी एक त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा असेल। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप केले। केवळ एकनाथ शिंदेच नाही तर सरकारमधील सर्वच मराठा नेत्यांना संपवण्याचं काम मुख्यमंत्री फडणवीस करत असल्याचं जरांगे म्हणाले। याशिवाय मुख्यमंत्र्यांनी गोव्यात ओबीसींचा मेळावा घेऊन मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट केल्याचा आरोपही जरांगेंनी केला। अनेक जिल्ह्यात ओबीसी पालकमंत्री बसवून तिथे भाजपच्याच मराठा कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय। आमचा काही लॉस नाही, तुम्ही सावध व्हा। मराठ्यांच्या अधिकाऱ्याला सुद्धा त्रास व्हायला लागलाय। पुढच्या काळात मराठ्यांना या अहिल्यानगरीतून माझं आव्हान आहे, आपल्याला अधिकाऱ्याला जर त्रास दिला मराठ्याच्या राज्यात, आपल्याला त्यांच्या बाजूने ताकदीने उभा राहावं लागणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी हिंदू मुस्लिम वादासंदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला। त्यांना फक्त दंगली करून मतं घ्यायची असल्याचं जरांगे म्हणाले, तर मराठे फक्त मारामारी करण्यासाठीच आहेत का, आम्ही हिंदू नाहीत का, असा उलट प्रश्न जरांगेंनी विचारला। मग त्याला कामच नाही दुसरं काही, हे आमच्या धड नाहीत ना, हे मराठी, हे मुसलमान, हे दलित, हे धडाचे नाहीत आमचे। हे जर नीट धड राहील ना, मुसलमानाचं कोणाचंच वाकडं करू शकत नाही देऊ, फक्त दंगली करायच्या त्याला आणि मतं भागून घ्यायचे। नुसतं झुंजी देते एकामेकाला, आम्हाला आमच्याच कोटाकोटी लावते। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली। शरद पवार इच्छाधारी नागाप्रमाणे बेटोळे घालून बसलेत, त्यांची ओळख दगाबाज नेते म्हणून असल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले। खरं तर पवार साहेबांची राजनीतीच मुळामध्ये
या महाराष्ट्रामध्ये फक्त निवडणुका जिंकण्याचं तंत्र आत्मसात केलेला हा नेता आहे. पवारसाहेबांची ओळख म्हणजे दगाबाज नेता. पवारसाहेबांची ओळख म्हणजे बोलायचं एक आणि कहणी एक आणि कथनी एक. गुहागर विधानसभा मतदारसंघातील ब्राह्मण सहाय्यक संघासोबत पेटलेल्या वादानंतर भास्कर जाधव यांची बोलकी प्रतिक्रिया समोर आली. भिडा किती तुम्ही नडा किती, द्यायचा तेवढा त्रास द्या, किती बी समोर येऊ द्या, त्याला एकटं बास, असा मजकूर असलेलं भास्कर जाधवांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आलं. खोदकीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर गुहागरमधील ब्राह्मण समाज विरुद्ध भास्कर जाधव यांच्यात संघर्ष सुरू आहे. खरमरीत पत्रानंतर भास्कर जाधव यांनी विरोधकांना व्हॉट्सअप स्टेटस ठेवून इशारा दिलाय का, असा प्रश्न उपस्थित होतोय. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपनं धक्का दिला. विशाल पाटील यांचा खंदा समर्थक आणि काँग्रेसचा माजी नगरसेवक भाजपनं फोडला. मनोज सरगर असं त्याचं नाव असून ते उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मनोज सरगर भाजपात प्रवेश करतील. संजय नगरसह सांगली भागामध्ये मनोज सरगर यांची ताकद मानली जाते. 11 तारखेला एक विजन डोळ्यासमोर घेऊन मी भारतीय जनता पार्टीत जातोय. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, ह्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा प्रवेश संजयनगर सांगली येथे संपन्न होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गाडीचं पूजन करत कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला. वाहतूक नियमांचं पालन करून वाहन चालवावं असं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना बजावलं. शिवाय वाढत्या अपघातावरही अजित पवारांनी भाष्य केलं. बारामतीचा दौरा आटपून अजित पवार सहयोग निवासस्थानी आल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या नवीन गाडीचं पूजन करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर पवारांनी कार्यकर्त्याच्या फॉर्च्युनर कारचं पूजन केलं. चांगली गाडी चालवा, लायसन आहे ना, गाडी चालवा. नियमाचं कुठलाही नियम तोडू नका, नियमाचं पालन करा. कारण आम्ही जे आता काल पण मी पुण्यात होतो, त्याच्या आधी पण काही घटना झालेल्या आम्ही बघतोय. प्रत्येक ठिकाणी नियम तोडतायत आणि तिथंच ऍक्सिडेंट होतो. वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक त्यांनी भूमिका घेतली आहे. अवैध वाहतूक उत्खनन वाहतूक करणाऱ्या सगळ्यांना MPDA लावण्याचे निर्देश बावनकुळेंनी दिले आहेत. बुलढाण्यातल्या महसूल विभागाच्या बैठकीनंतर बावनकुळेंनी आदेश दिले. तसंच वाळू तस्करी थांबली नाही तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जबाबदार असतील असंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं. जोपर्यंत आमचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन आणि आता अधिकार दोन्हीकडे दिलाय, पोलिसांना दिले अधिकार आणि महसूलला दिलाय. महसूलनी कारवाई करायची, सोबत पोलिसांनी करायची, दोघांनी कारवाई करायची आहे. त्यामुळं मी आपल्या समोर सांगतोय, माननीय जिल्हाधिकारी माननीय SP धडाधड MPDA चालू करावे आणि वाळू माफियागिरीवर चाप बसवावा. गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते शरणू हांडे अपहरण प्रकरणातील 7व्या आरोपीला पोलीस कोठडी सुनावली. आरोपी समर्थ वासुदेव भैरीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अपहरण प्रकरणातील सर्व 7 आरोपी 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत असतील. सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या खेड ग्रामपंचायतमध्ये 16,79,143 रुपयाचा अपहार केल्याबाबत अहवाल जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाला होता. अपहाराचा आरोप सिद्ध झाल्यानंतर तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी अतुल जाधव यांना निलंबित करण्यात आलं. या प्रकरणात दोषी असल्याचा ठपका ठेवून सरपंच लता फरांदे यांनाही अपात्र ठरवण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. तर बांधकाम विभागाचे तत्कालीन शाखा अभियंता यांच्या विरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश आधीच देण्यात आले आहेत. 9वीसाठी ओपन बुक एक्झाम घेण्याचा मोठा निर्णय CBSEनं घेतला. यानुसार परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना पुस्तकं सोबत ठेवता येणार आहेत. परीक्षेवेळी पुस्तकं, नोट्स, संदर्भ ग्रंथ परीक्षार्थींना वापरता येतील. परीक्षेचा ताण कमी करून संकल्पनांच्या स्पष्टीकरणावर भर देणार असून विद्यार्थ्यांनी विषय समजून घेतले आहेत का हे तपासलं जाईल आणि केवळ पाठांतरावर अवलंबून राहून गुण मिळवण्याची पद्धत मागे पडणार असल्याचं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं स्पष्ट केलं. रेल्वे प्रवाशांना आता रिटर्न तिकिटावर 20% सूट मिळणार आहे. येण्या जाण्याचं बुकिंग एकत्र केल्यास रिटर्न तिकीटवर 20% सूट देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. नव्या खातेदारांसाठी ICICI बँकेनं मोठा निर्णय घेतला.
सेव्हिंग्ज अकाउंटवर किमान 50,000 रुपये ठेवावेच लागणार आहेत. मिनिमम बॅलन्स 10,000 रुपयांवरून 50,000पर्यंत वाढ करण्यात आली. 1 ऑगस्ट पासून उघडलेल्या सर्व खात्यांना 50,000 बॅलन्स ठेवावा लागेल. ग्रामीण आणि निमशहकारी भागासाठी 25,000 मिनिमम बॅलन्स ठेवावा लागेल. उत्तराखंडमध्ये ढगफुटीनंतर अडकलेले जळगावमधील 13 तरुण हे परतलेत. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावातील 13 तरुण उत्तराखंडमध्ये अडकले होते. ते आज पाळधी गावात परतले. त्यांच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भव्य मिरवणूकही गावकऱ्यांनी काढली. मंत्री गुलाबराव पाटील स्वतः या मुलांच्या स्वागताला हजर होते. इथे कोण कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा माहीत नाही, पण गावाचा मुलगा गेलाय, गावाची मुलं गेलेली आहेत, त्यामुळे पूर्ण गाव टेन्शनमध्ये होतं. आणि आज आपण बघतोय की पूर्ण गाव हे आनंदात आहे की जणू आपलीच मुलं वापस आली आहेत. प्रत्येक बहिणीला वाटते की आपले भाऊ वापस आलेले, त्यामुळे प्रत्येक आईला वाटते आपला मुलगा वापस आलेला आहे. मी परमेश्वराचे खूप आभार मानतो की ही मुलं वापस आली. उत्तराखंडमधली पूर परिस्थिती आता निवळली आहे. महाराष्ट्रातले सगळे प्रवासी पण सुखरूप आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. उत्तराखंडमध्ये आता परिस्थिती बहुतेक निवडलेली आहे. सर्व आपले जे यात्रेकरू होते, भाविक होते, सगळे सुखरूप आहेत. अगदी अनेक लोक ते थोड्याशा 1-2-5 मिनिटाचा जर थोडासा फेरफार झाला नसता तर त्यांना मृत्यूलाच सामोरं जावं लागण्याची परिस्थिती होती. पण ते सुदैवाने सगळे वाचलेले आहेत. मुंबई गोवा महामार्गावर मागच्या 2 महिन्यात 2 मोठे अपघात झाले होते. त्यानंतर गौरी गणपतीच्या काळात वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी आणखी नियमावली आखण्यात आली. त्यानुसार आता अवजड वाहन चालकांना वेगमर्यादाही पाळावी लागणार आहे. वारंवार होत असलेले अपघात टाळण्यासाठी पोलीस अधीक्षकांसोबत झालेल्या बैठकीमध्ये नागरिकांसोबत काही नियमावली करण्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं. नाशिकच्या रामकुंडवरील वादग्रस्त वस्त्रांतर गृहाच्या पाडकामासाठी नाशिक महापालिकेनं पुरोहित संघाला बजावलेल्या नोटिसीचा कालावधी ऑगस्ट अखेर संपणार आहे. त्यामुळे इमारत जमीनदोस्त करण्यासाठी महासभेची मंजुरी घेतली जाणार असून या पाडकामानंतर भाविकांच्या सुविधेकरता रामकालपथ प्रकल्पांतर्गत नव्यानं वस्त्रांतर गृह उभारली जाणार आहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी श्रावण महिन्यात दररोज भाविकांची गर्दी ओसंडून वाहत असते. श्रावण महिन्यातील 3ऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वर जवळच्या ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा करण्यासाठी देशभरातून हजारो भाविक येतात. भाविकांची गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाकडून आज आणि उद्या नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जादा बसेसचं नियोजन करण्यात आलं. विविध मार्गावरून 290 बस त्र्यंबकेश्वरला धावणार आहेत. मुंबईच्या लालबाग परिसरात सध्या गणपती बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरू असून संपूर्ण परिसर गणेश भक्तांनी गजबजून गेला. वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचा आगमन सोहळा सध्या पार पडतोय. तो अनुभवण्यासाठी तरुणाईनं एकच गर्दी केली आहे. सार्वजनिक मंडळांचे देखावे हे पुण्यातल्या गणेशोत्सवाचं खास आकर्षण असतं. यंदा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ऑपरेशन सिंदूरचा बोलबाला आहे. पुण्यातल्या यंदाचा गणेशोत्सवात देखील ऑपरेशन सिंदूरची थीम साकारण्यात येणार आहे. मुंबईत मोसमी पाऊस उद्यापासून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. उद्यापासून मुंबईत पावसाचं प्रमाण तुलनेनं अधिक राहील. त्याचबरोबर पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात उद्यापासून पाऊस बरसायला सुरुवात होईल. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात अतिवृष्टी झाली. 2 दिवस झालेल्या या तुफान पावसानं परिसरातील शेतीला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं. शेतीतील पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सोलापूरच्या अक्कलकोटमधील आंदेवाडीत बोरी नदीवरील पूर ओलांडताना दुचाकीसह शेतकरी वाहून गेला. रेवणसिद्ध बिराजदार असं वाहून गेलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे बोरी नदीची पाणी पातळी वाढली आहे. परभणीच्या मानवतमध्ये वळण रस्त्यावर भीषण अपघात झाला. समोर येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या खाली असलेल्या नाल्यात कोसळली. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसून बसमधील प्रवासी आणि वाहक चालक बचावले. आणि या बातम्यांसोबतच महाराष्ट्र